नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कला नैनाला म्हणते की नैनाताई, आता आपण मोदक आणि करंजीचा खेळ खेळणार आहोत हा. तेव्हा रजनी कलाला टोमणे मारत आणि कलाला चिडवत म्हणत असते की संगीता वहिनी, तुम्हाला असं नाही वाटत का की कलाला मोदक आणि करंजीच्या खेळामध्ये जरा जास्तच इंटरेस्ट आहे. मला असं वाटतंय की कलासुद्धा पुढच्या वर्षी मोदक आणि करंजीचा खेळ. असं म्हटल्यावर कला ही अद्वैतकडे बघू लागते. मग रोहिणी म्हणते की मी तर म्हणते मिसेस खरे, अजून आपण 2-3 गेम खेळूयात. मला ना हे फार इंटरेस्टिंग वाटतंय. आबा म्हणतात की अरे वा रोहिणी, तुझ्या तोंडून हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि आता काय, तुम्ही सासूबाई आहात, त्यामुळे तुम्हाला हे सगळे गेम हवेसे वाटणारच. खेळा अजून 2-3 गेम. आणि ज्याप्रमाणे नैनाची आईची हौस महत्त्वाची आहे, त्याचप्रमाणे सासूची हौस सुद्धा महत्त्वाची आहे. कला अंजूला सांगते की अंजू, मोदक आणि करंजीची वाटी घेऊन ये. मग अंजू आता मोदक आणि करंजीची वाटी आणण्यासाठी जाते. तर सोहमने फोटो काढण्यासाठी कॅमेरामनला बोलवलेलं असतं आणि तो फोटो काढत असतो. काय मित्रांनो, अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाही आहे का? अहो मग वाट कसली बघताय, लगेच व्हिडिओला लाईक करा. कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमचा लाईक आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते. रोहिणी ही हळूच राहुलला म्हणते की राहुल, अरे हे सगळे खेळ खेळायला आणि ही सगळी हौस पुरवायला हिच्या पोटात बाळ तर असायला हवं ना. तर त्यावर राहुल म्हणतो की मम्मा, अगं असं काय करते, आहे ना तिच्या पोटात. रोहिणी म्हणते की काय? राहुल म्हणतो खोटारडेपणा. मग असं म्हटल्यावर राहुल आणि रोहिणी दोघंही हसू लागतात. राहुल म्हणतो की बघ ना कशी बसली आहे, खोटारडा बाळाचा खोटारडा समारंभ करून घेतीये. मग आता करंजी आणि मोदकाचा खेळ खेळायचा असतो. त्यावेळी संगीता म्हणते की जावई बापू, अहो या ना तुम्ही. रोहिणी म्हणते की हो, मग राहुल तर प्रत्येक फोटोमध्ये असायला हवा. जा राहुल. राहुल आता नैनाच्या बाजूला जाऊन बसतो. आता कला म्हणते की नैनाताई हे घे. तर आता एका प्लेटमध्ये 2 वाट्या ठेवलेल्या असतात आणि त्या 2 वाट्यांच्या खाली एका ठिकाणी करंजी आणि दुसऱ्या ठिकाणी मोदक असतो. आता त्यातून एक चूज करायचा असतो. जर करंजी असेल तर मुलगी आणि मोदक असेल तर मुलगा, असा या गोष्टी मागचा समज असतो. मग नैना विचारते की हे सगळं काय आहे? रजनी आता सांगू लागते की अगं, ह्या 2 वाट्यांच्या खाली एकामध्ये तिखट करंजी आहे आणि दुसऱ्या खाली मोदक आहे. कला म्हणते की नैनाताई, तू जर तिखट करंजी निवडली तर तुला चुणचुणीत मुलगी होणार, आणि जर तू गोड मोदक निवडला तर तुला गोंडस असा मुलगा होणार. नैना म्हणते की काही काय, हे असं कुठे असतं का? आपणच या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हणजे? आबा म्हणतात की अगं नैना, मला सुद्धा माहिती आहे की हे असं काही नसतं, परंतु हा एक खेळ आहे म्हणून खेळायचा, मस्त मज्जा करायची, बाकी जास्त काही ध्यानात घेऊ नकोस. कला म्हणते की अगं नैनाताई, आवर ना पटकन, सांग ना आम्हाला काय भेटणार आहे. मला भाचा भेटणार आहे की भाची भेटणार आहे? आता कला त्या वाटीपैकी एक वाटी चूज करणार असते. तेवढ्यातच रोहिणी म्हणते की थांब नैना. असं म्हटल्यावर आता नैना जागेवरून उठते आणि म्हणते की काय झालं मॉम-इन-लॉ? मग रोहिणी म्हणते की एवढं सगळं घडतंय, परंतु होणाऱ्या मम्माला एक प्रश्न तरी विचारा. असं म्हटल्यावर नैना खूप घाबरते. नैना आता तिच्या पोटाकडे बघू लागते. रोहिणीवर आधीच तिला डाऊट असतो. रोहिणीला सगळं कळलंय की काय? आता मात्र या घरातला माझा शेवटचा दिवस असणार आहे अशी भीती आता नैनाला वाटू लागते. नैना आता रोहिणीकडे बघत असते. त्यावेळी रोहिणी म्हणते की अरे, असं काय बघताय सगळेजण माझ्याकडे? बाळाच्या आईला काय वाटतंय याचा पण कोणीतरी विचार करा. असं म्हटल्यावर कला म्हणते की हो, रोहिणी मॅडम अगदी बरोबर बोलताय. अगं सांग ना ताई, तुला काय हवंय? मुलगा हवाय की मुलगी हवी आहे? राहुल म्हणतो की बोल ना नैना, तुला काय हवंय? मुलगा हवाय की मुलगी हवी आहे? मला तर बाबा एखादी क्यूट छान अशी मुलगी हवी आहे, आणि तीही अगदी नैनासारखीच. असं म्हटल्यावर नैना लाजते. मग नैना म्हणते की राहुलला मुलगी हवी आणि मलाही मुलगीच हवी आहे. असं म्हटल्यावर आबा म्हणतात की अरे वा, मग आपल्या चांदेकरांच्या घरामध्ये एक छोटी मुलगी चिवचिव करत फिरणार आहे. तर आता नैना ही एक वाटी चूज करते. एक वाटी उघडते तर त्या वाटीत काहीच नसतं. ती वाटी रिकामी असते. मुलगा असतो ना मुलगी असते, कोणीच नसतं. आता मात्र नैना स्वतःच घाबरते, कारण या गोष्टीचा अर्थ तिला स्वतःलाच लागलेला असतो. तिच्या पोटात काहीच नसतं, त्यामुळे वाटीमध्ये देखील काहीच नसतं असा ती समज करून घेते आणि ती फार घाबरते. रोहिणी मात्र त्यावेळी नैनाकडे बघत असते. नैनाचे एक्सप्रेशन कसे आहेत ते बघत असते. नैना घाबरलेली असते. आबा विचारतात की काय ग नैना,
ना, काय आहे हे सगळं? नैना म्हणते की आबा मला काहीच माहीत नाही आहे आणि कलाने आणली ना ही वाटी. मग आबा कलाला विचारतात. कला अंजूला विचारते की अंजू काय झालं नक्की, वाटीमध्ये काहीच कसं नाही आहे. तेव्हा अंजू म्हणते की कदाचित मी चुकून दुसरंच ताट आणलंय, मी दुसरं ताट घेऊन येते. असं म्हणून अंजू पुन्हा ते ताट बदली करून आणते. कला म्हणते की सॉरी, जरा ते गडबडीतच झालं आमच्याकडनं, सॉरी हा ताई. तेव्हा नैना म्हणते की ठीक आहे. मग नंतर पुन्हा 2 वाट्या आणल्या जातात आणि त्या वाट्यांपैकी आता नैना करंजीची वाटी निवडते. तिखट करंजी नैनाने निवडलेली असते, त्यामुळे मुलगी होणार असा समज सगळ्यांचा निर्माण होतो. मग सगळेजण टाळ्या वाजवतात, सगळेजण आनंदात असतात. संगीता म्हणते की माझ्या 3 मुलींनंतर आता नैनाची सुद्धा मुलगी येणार, घरात लक्ष्मी येणार. आणि रोहिणीला ती म्हणत असते की माझ्यासारख्या तुम्ही देखील आजी होणार. सोहम म्हणतो की काकू मुलगी अगदी फटाकडी हवी हा, एकदम मुळमुळ रडणारी नकोय, दणकेबाज मुलगी हवी आहे. अशी 2 ठेवून दिल्या पाहिजे ना तिने की समोरचा डायरेक्टली गार, असं तो म्हणत असतो. तेव्हा काजल सोहमकडे बघत असते, कारण तिन्ही बहिणींपैकी काजलच अशी असते जी फटाकडी असते आणि 2 दुसऱ्याच्या देऊ शकते. त्यामुळे सोहम हे सगळं बोललेला असतो. काजल ही सोहमकडे बघते तेव्हा सोहम मात्र खाली बघून घेतो. अद्वैत म्हणतो की आता फोटो सेशन तरी करून घ्या. मग पुन्हा कॅमेरामन आलेला असतो आणि कॅमेरामन आता सगळ्यांचे फोटो क्लिक करत असतो. त्यावेळी राहुल हा हळूच रोहिणीला म्हणत असतो की मम्मा अगं धमाका कधी होणार आहे? मम्मा अगं मला नाही हे फोटोज वगैरे काढायचे, मला काही इंटरेस्ट नाही आहे. हा खरं बाळ असतं तर एक वेळ विचार केला असतो. त्या खोटाड्या नैनासोबत फोटो काढायचा सुद्धा आता मला राग येतोय. रोहिणी म्हणते की राहुल अरे तू कशाला काळजी करतोय, तू ह्या सगळ्या गोष्टी फक्त एन्जॉय कर. शेवटी दिवस हा आपलाच असणार आहे. यांना काय रंग उधळायचे उधळू दे, यांना काय एन्जॉय करायचा करू दे. शेवटी यांच्या रंगामध्ये बेरंग करणारी मी आहे ना, त्यामुळे तू काळजी करू नकोस. तू फक्त या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व कर आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद घे. शेवटी जिंकणार तर आपणच आहोत, त्यामुळे आता होऊ देत त्यांच्या मनासारखं. मग कला राहुलला म्हणते की राहुल आता तू आणि नैनाताई दोघं मिळून छान छान फोटोज काढा. मग राहुल आता नैनाजवळ जाऊन बसतो आणि ज्या काही डोहाळे जेवणाच्या पोज असतात त्या सगळ्या पोजेसवर ते फोटो काढत असतात. त्यावेळी सगळेजण त्यांच्याकडे कौतुकाने बघत असतात. तर काजल आता एका ठिकाणी उभी असते आणि सोहम तिच्याजवळ जाऊन उभा राहतो. सोहम काजलला बघतो, तो काहीच बोलत नाही. मग रॉकेटला तो बोलावून घेतो आणि रॉकेटला तो त्याच्या आणि काजलच्या मध्ये उभं करतो. काजलला ही गोष्ट समजलेली असते की सोहम कशा प्रकारे आपल्यापासून दूर पळतोय आणि धड आपल्याशी बोलतही नाहीये, त्यामुळे काजलला वाईट वाटत असतं. तर आता नैना आणि राहुल जेव्हा फोटोज काढत असतात तेव्हा रजनी संगीताला म्हणते की संगीता वहिनी तुम्हाला नैनाचा चेहरा जरा थकल्यासारखा वाटतोय का, थकली आहे कधी? तर संगीता म्हणते की हो मलाही असंच वाटतंय. मग संगीता आता नैनीला विचारते की काय ग नैनी, थकली आहेस का, तुझा चेहरा जरा थकल्यासारखा वाटतोय. असं म्हटल्यावर नैना म्हणते की हो ना मी खूप थकली आहे, मी जरा ब्रेक घेऊ शकते का, म्हणजे जरा वरती जाऊन फ्रेश वगैरे होऊन येते. सगळेजण आता एकमेकांकडे बघू नैनाचा जर एवढा मोठा दिवस आहे तर नैना थकू कशी काय शकते आणि कसं काय अस्वस्थ वाटू शकतं तिला. मग कला ही नैनाला म्हणते की नैनाताई चल मी तुला वरती नेते, मीही तुझ्यासोबत येते. तेव्हा नैना म्हणते की नाही नाही नको नको, तू नको येऊस, मी जाते माझी. मग कलाच्या मनात विचार येतो की एवढा मोठा क्षण आहे, नैनाताई निरुत्साही का आहे? खरंच नैनाताई ना कधी कधी खूप विचित्र वागते. रजनी नैनाला म्हणते की अगं नैना 2 मिनटं कशाला, चांगली 10 मिनटं रूममध्ये थांब, चांगला आराम कर आणि मग खाली आहे, कारण आम्हा सर्वांना तुझ्या तब्येतीची खूप काळजी आहे, तुझी तब्येत महत्त्वाची. आबा हे नैनाला सांगतात की नैना जरा तुझ्या रूममध्ये जा, थोडासा आराम कर, पाणी वगैरे पी, थोडा वेळ बस, विश्रांती घे आणि मग खाली आहे. नैना म्हणते की हो आबा. रोहिणी नैनाला म्हणते की नैना अगं जर तू थकल्यासारखी वाटते तर मी एक काम करू का, तुझ्यासाठी जरा ज्यूस वगैरे पाठवू का, म्हणजे कसं तुला जरा बरं वाटेल आणि थोडी एनर्जी तरी येईल. त्यावर नैना म्हणते नाही नाही नको मॉम-इन-लॉ, मी ठीक आहे. असं म्हणत आता नैना तिथून निघून जाते. राहुल हा हळूच रोहिणीला म्हणत असतो की मम्मा काय चाललंय हे सगळं, किती बोरिंग आहे हे सगळं, मला आता कंटाळा आला इथे उभं राहण्याचा. पण रोहिणी राहुलला म्हणते की राहुल आता सगळं हे बोरिंग वाटेल, परंतु नंतर मात्र हे फार इंटरेस्टिंग होणार आहे आणि मग तेव्हा तुझा वेळ कसा जाईल ना तुझं तुलाही कळणार नाही बघ. संगीता कलाला म्हणते की कले अगं नैनी जरा जास्तच थकलेली वाटत होती, मी काय म्हणते तू एक काम कर, तिच्यासाठी सरबत घेऊन जाते का, सरबत बनवते का? त्याला म्हणते की चालेल, मी एक काम करते, सगळ्यांसाठी सरबत बनवते. संगीता तिला म्हणते की नाही नाही तू एक काम कर, तू नैनीला बघून ये, मी बनवते सगळ्यांसाठी सरबत.
रजनी म्हणते की चला संगीता वहिनी, मी देखील तुमच्या मदतीला येते. नंतर नैना आता तिच्या रूममध्ये आलेली असते. नैना फार चिडचिड करत असते आणि म्हणत असते की काय आहे हे सगळं, हे प्रेग्नन्सीचे किती नाटकं असतात, काय काय करावं लागतं आणि काय घातले हे, काय ज्वेलरी आहे, एकदम जोकर दिसत असेल आज मी. कसले फालतू फुलांचे दागिने आहेत हे, मला तर अजिबातच आवडले नाही. आणि हे पोट, हे खोटं पोट घेऊन फिरणं म्हणजे किती अवघड आहे, यांना काय माहिती. मग नैना आता तिच्या पोटावरची उशी काढते आणि उशीला ती म्हणते की आता माझ्या बाळा तू जरा वेळ इथेच बस, आले हा मी फ्रेश होऊन, असं म्हणत उशी तिथेच टेबलवर ठेवते आणि बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जाते. आता त्याच वेळी कला आलेली असते. कला नैनासाठी सरबत घेऊन आलेली असते. तर कला आता येते, तिला कळतं की नैना बाथरूममध्ये गेली आहे, त्यामुळे ती सरबत ठेवून जाणार असते. पण त्याच वेळी तिची नजर ही टेबलवर ठेवलेल्या उशीवर पडते. कला आता उशीच्या जवळ येते, उशी हातात घेते. तिलाही मोठा प्रश्न पडलेला असतो की ही गोल आकाराची उशी इथे काय करतीये. आणि नेमकं त्याच वेळी तिथे नैना येते. आता नैनाला बघून कलाला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण नैनाचं पोट हे पूर्णपणे सपाट असतं, बाळ कुठल्याही प्रकारे तिच्या पोटामध्ये नसतं. आणि कलाला आता सगळं समजलेलं असतं की याचा अर्थ नैनाताई प्रेग्नंट नाही आहे. आणि आतापर्यंत आपल्याला ती मूर्ख बनवत राहिली, घरच्यांच्या नजरेत तिने धूळफेक करत राहिली. कलाला या गोष्टीचा फार धक्का बसलेला असतो. कला नैनाला विचारते की नैनाताई, याचा अर्थ तू प्रेग्नंट नाही आहेस आणि तू हे खोटं पोट लावून फिरत होती. त्यावेळी नैना खूप घाबरलेली असते, परंतु तरीसुद्धा ती कलाला म्हणते की कला, मी तुला किती वेळा सांगितलंय की माझ्या गोष्टीमध्ये नाक खुपसायला येत जाऊ नको म्हणून, कशाला आली आहेस इथे, जा बरं इथून. आणि मी तुला प्रत्येक वेळी सांगते ना की माझ्या खोलीत यायची तुला काही एक गरज नाहीये, मग कशाला आली आहेस तू, जा बरं इथून. तर आलीस, ॲटलिस्ट दरवाजा तरी नॉक करून यायचा होतास. असते की अगं ताई काय बोलतीयस तू, हे तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते. अगं आता माझ्या मानसचा प्रश्न नाही उरलाय, हे सगळं काय आहे याचं उत्तर मला दे. अगं नैनाताई तुला कळतंय का तू काय केलंय ते, याचा अर्थ इतके दिवस तू खोटं पोट लावत होतीस. अगं नैनाताई का असं वागतेयस, काय करतेयस तू हे, आणि घरच्यांना जर याबद्दल काही कळलं तर काय होईल तुला कळतंय का. ताई तू असं का वागतीयस, का फसवलंस तू सगळ्यांना, का तू सगळ्यांच्या भावनांशी खेळतीयस. ताई मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे. तर रोहिणी मात्र बाहेर उभं राहून या सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि ती विचार करत असते की यांच्यामध्ये चांगलंच आता भांडण तडतडणार आणि मला पहिला धमाका बघायला मिळणार. परंतु या दोघींमधलं बोलणं मी रेकॉर्ड करून घेते. यामुळे काय होईल, यामुळे निदान अशी एखादी गोष्ट माझ्या हाती लागेल की जी मला हवी आहे. म्हणून रोहिणी आता नैनाचं आणि कलाचं दोघींचंही बोलणं रेकॉर्ड करत असते. त्यामागे रोहिणीचा हेतू हा असतो की तिने जे रेकॉर्डिंग केलेली असते ते रेकॉर्डिंग एडिट करून जे काही तिला हवं आहे, जे काही तिला त्यांच्याकडून बोलून घ्यायचं आहे, त्याच गोष्टी ती सगळ्यांना दाखवणार. कला नैनाला म्हणत असते की नैनाताई अगं तुला कळतंय का की तू काय केलंयस ते. अगं खाली सर्वजण सगळे किती आनंदात आहे आणि तेही फक्त तुझ्यामुळे. तू आई होणार आहे, आपल्या घरी एक छोटंसं बाळ येणार आहे, म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तू बघतीयस का. सगळ्यांना हेच वाटतंय की थोड्याच दिवसात घरामध्ये एक गोंडस असं बाळ येणार आहे. छोट्या बाळाच्या पावलांनी या घरामध्ये आनंद येणार आहे. ताई अगं एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा घाट घातलाय सगळ्यांनी घरामध्ये, कोणासाठी घातलाय, तुझ्यासाठी. आणि तू काय केलंस ग, तू तर सगळ्यांना वेड्यात काढलं. तेव्हा नैना म्हणते की कला हे बघ, या सगळ्या गोष्टी माझ्याशी बोलू नको आणि प्लीज प्लीज मला यामध्ये काही इंटरेस्ट नाही. तुला माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसण्याची काहीच गरज नाही आहे. कला म्हणते की काय नैनाताई अगं तू हे काय बोलतीयस, तू ही गोष्ट विसरलीस का की या घरामध्ये तू कशी आली होतीस. नैना म्हणते की प्लीज हा कला, उगाचच हे सगळं बोलू नकोस. तर कला म्हणते की नैनाताई अगं बस झालं तुझं हे वागणं, अगं तुझ्या ह्या अशा वागण्यामुळे मला हे बोलायला भाग पडतंय. अगं नैनाताई जेव्हा तू प्रेग्नंट आहेस हे सगळ्यांना जेव्हा तू सांगितलं होतं तेव्हा मी तुझ्यासोबत टेस्ट करायला आली होती. घरच्यांचा तुझ्यावर विश्वास बसत नव्हता तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की नैनाताई प्रेग्नन्सीच्या बाबतीत कधीच खोटं बोलणार नाही. तेव्हा कुठेतरी सगळ्यांनी विश्वास ठेवला होता ग. नैनाताई अगं तू फक्त माझा विश्वासघात नाही केलायस, तू तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विश्वासघात केलाय. नैनाताई अगं तू असं का केलंस. अगं आपण साधी माणसं आहोत, आपल्या घरच्यांचे, आपल्या आईबाबांचे आपल्यावर किती चांगले संस्कार आहेत. अगं तुला जरासाही विचार नाही आला का. अगं एवढं सगळं झाल्यानंतर तुझं खोटं कधी ना कधी बाहेर येईल, या गोष्टीचे काय काय परिणाम होऊ शकतात या गोष्टीही तुझ्या लक्षात नाही आल्या. आणि बघ ना तरी सुद्धा तू खोटं बोललीस. या सगळ्या गोष्टी तू लपून ठेवल्यास, अगदी कोणालाच सुगावा लागला नाही की तुझं पोट खोटं आहे म्हणून.
नैनाताई, आत्तापर्यंत मला तुझ्याबद्दल जे जे वाटलंय ना आणि ज्या ज्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्यात ना आणि जे तू वागली आहेस ना, आता त्या प्रत्येक गोष्टी मला आठवायला लागल्यात. अगं कोण समजतेस ग तू स्वतःला? अगं जेव्हा तू हे सगळं असं वागत होती तेव्हा घरच्यांच्या मनात आपल्याबद्दल काय विचार येईल, घरचे आपल्याबद्दल काय विचार करतील, हा साधा विचारही तुझ्या डोक्यात आला नाही का? आधीच सर्वजण आपल्याबद्दल काय विचार करतात हे तुला माहीत नाहीये का? आणि तरी सुद्धा तू असं का वागलीस नैनाताई? नैना म्हणते की ओ कमॉन कला, तुलाच फक्त घरच्यांबद्दल प्रेम वाटतं, आपुलकी वाटते, सहानुभूती वाटते. प्लीज असं मला दाखवू नकोस. मलाही कळताय ह्या सगळ्या गोष्टी, मलाही त्यांच्या इमोशन्स समजताय. पण मी हे सगळं केलं कारण त्यामागे काहीतरी कारण होतं आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं. कला चिडते आणि म्हणते की गप्प बसताय. तुला निर्लज्जासारखं बोलण्याचा आता काही एक अधिकार नाहीये. अगं नैनाताई, फसवणूक ही फसवणूक असते, बाकी काहीच नाही. आणि याबद्दल बोलताना तुला काहीच वाटत नाही? अगं ताई, तू घरच्यांना फसवलंयस. या सगळ्यामध्ये घरच्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात. या सगळ्यांना काय वाटेल जेव्हा तुझी खोटी प्रेग्नन्सी समोर येईल याचा तू एकदाही विचार नाही केलास का? अगं नैनाताई, तुला कळतंय का तू काय करतेयस ते? अगं या तुझ्या सगळ्या गोष्टीमुळे तुला, मला, आईला, सगळ्यांना आपल्याला घराबाहेर काढतील. आता मलाच खूप कसं तरी वाटतंय की माझी बहीण हे सगळं करू शकते. त्यावेळी नैना म्हणते की अरे वा, कला म्हणजे चैतन्याचा पुतळा, सज्जनतेचा पुतळा, पण तू फ्रॉड आहेस. तुझी ही सगळी नाटकं आहेत, ही फसवणूक आहे हे मलाही मान्य. पण अगं तेव्हा कला म्हणते की गप्प बस नैनाताई, मला आता तुझं काही एक ऐकून घ्यायचं नाही. मला ही फसवणूक अजिबात मान्य नाहीये. आता इथे जे काही झालंय ते सगळं मी खाली जाऊन सांगणार आहे. कला आता बाहेर जायला लागते. त्यावेळी नैना म्हणते की नाही, आता ह्या कलाला काहीही करून मला अडवायला पाहिजे, नाहीतर ही माझ्या डोक्यावर बसेल, मला खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करेल. आणि हिला जर मी सांगितलं तर ही सज्जनतेचा पुतळा आहे म्हटल्यावर ही तर माझं काही साधेपणाने ऐकणार नाही. त्यामुळे मला आता हिच्या स्टाईलमध्ये आणि हिच्याच भाषेमध्ये हिला समजून सांगायला हवं. मग नैना आता रडण्याचं नाटक करून कलाला म्हणत असते की कला ऐक. अगं कला, तुला खरंच सांगते की मला सगळ्यांना अजिबात फसवायचं नव्हतं अगं. पण अगं काय करू, आपल्या घरचे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये खूप इमोशनली इन्व्हॉल्व आहेत. मला खरं तर त्यांनाच ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा सांगायच्या होत्या, परंतु काय करू, माझी हिंमतच झाली नाही ग ते सगळं सांगण्याची. आणि त्यांचे ते पडलेले चेहरे मी बघू शकत नव्हते. कला नैनाला म्हणते की ताई प्लीज हा, आता तू उगाचच कसलीही सावरासावर करू नकोस, कारण मला तुझं कुठल्याही प्रकारचं म्हणणं पटतच नाहीये. नैना म्हणते की हे बघ कला, मी तुला सांगते की मी सगळ्यांना सगळं सांगणार आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, ट्रस्ट मी. घरातल्या सगळ्यांना मी सगळं खरं खरं सांगणार आहे. तर कला म्हणते की कधी सांगणार आहेस तू सगळ्यांना खरं? अगं तुला 9वा महिना लागेल तेव्हा काय करशील तू? अगं ताई, तुझं खोटं पोट आज ज्या प्रकारे मला दिसलं त्या प्रकारे सगळ्यांना दिसलंच असतं ना. नैनाताई, अगं तू घरच्यांना काही वेडं वगैरे समजतेस का? आणि आता काय आणि नंतर काय? घरातल्यांना जर कळलं तर आपल्याला घराबाहेरच काढतील ना सगळे. नैना म्हणते की हे बघ कला, फक्त तुलाच घरच्यांबद्दल प्रेम आहे किंवा तुलाच घरच्यांबद्दल सहानुभूती आहे असं प्लीज वागू नकोस. मलाही त्यांच्याबद्दल प्रेम आहे, मलाही आदर वाटतो त्यांचा, आणि मला त्यांना या गोष्टीमध्ये फसवायचं नव्हतं. कला म्हणते की नैनाताई, अगं तुझं खोटं पोट आहे हे ज्या प्रकारे मला कळलंय तसं इतरांना सुद्धा कळणारच ना. अगं मग त्यांच्यापासून तू हे सगळं कसं काय लपवणार आहेस? असं जेव्हा कला म्हणते त्यावेळी इकडे रोहिणीने आता सगळं बोलणं रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि रोहिणी तिला हव्या असणाऱ्या गोष्टीच रेकॉर्डिंगमध्ये ठेवणार असते आणि बाकीचं सगळं डिलीट करणार असते. त्यामुळे रोहिणी मनातच म्हणत असते की चला, मला जो ऐवज पाहिजे होता तो मला शेवटी भेटलाय. आता खरे बहिणी, मी तुम्हाला कसा घराबाहेरचा रस्ता दाखवते ना ते बघाच तुम्ही. असं बोलून रोहिणी आता तिथून निघून गेलेली असते. तर नैना कलाला म्हणत असते की कला, अगं हे सगळं जितकं वाटतंय ना तितकं सोपं नाही आहे. या सगळ्या गोष्टी मी भोगतीये. हे बघ, मी बघते काय करायचं ते. मी फक्त तुला एवढीच रिक्वेस्ट करते की प्लीज तू या सगळ्यामध्ये पडू नकोस. कला नैनाला सांगते की नैनाताई, तू जर सगळ्यांच्या भावनांना अशी होरपळून काढणार असशील ना तर मला मात्र ही गोष्ट अजिबात मान्य नाहीये. मी आत्ताच्या आत्ता खाली जाऊन सगळ्यांना खरं काय आहे ते सांगणार आहे. कला तिथून जायला लागते तेव्हा नैना थांबवते आणि कलाला म्हणते की कला, घरातल्यांना तू याबद्दल काही एक सांगणार नाहीये, तुला आपल्या आईची शपथ आहे. असं म्हटल्यावर कला जागेवर थांबते आणि नैनाकडे बघू लागते. कला म्हणते की नैना, ह्या अशा खोट्या गोष्टींसाठी ना मला खोट्या शब्द नका घालूस तू. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, शपथ घातल्याने गोष्ट मागेही पडणार नाही आणि ही गोष्ट कधी लपूनही राहणार नाही. ज्या गोष्टीमुळे आपल्या आईला इतका त्रास होणार आहे त्याच गोष्टीसाठी तुम्हाला आपल्याच आईची शपथ देतीये. खरंच तू धन्य आहेस ग नैनाताई. असं म्हणून डायरेक्टली ती नैनासमोर हात जोडते.
कला म्हणते की खरंच आज अक्षरशः मला तुला बहीण म्हणण्याची सुद्धा लाज वाटते, असं म्हणून कला आता रडत रडत खाली निघून गेलेली असते. तर इकडे नैना मात्र खूप घाबरते. नैना म्हणते की बापरे, ही रडतच बाहेर गेली म्हटल्यावर बाहेर जाऊन आता ही मोठा बॉम्ब फोडणार. आता बाहेर जाऊन हिने जर काही केलं आणि सगळ्यांना सांगितलं तर काय करू मी, कशी सावरू ही सिच्युएशन, या सगळ्या गोष्टी माझ्याच बाबतीत का होतात. मग त्यानंतर पुन्हा एकदा नैना ती उशी हातामध्ये घेते आणि उशी आता पोटाला बांधून पुन्हा बाहेर येणार असते. तर इकडे कला आता जिन्यावरनं खाली उतरत असते. कला विचार करत असते, त्याच गोष्टी तिच्या डोक्यात असतात की कशाप्रकारे नैनाताईचं खोटं पोट मी पकडलं आणि नैनाताई प्रेग्नंट नाही आहे ही गोष्ट मला समजली आहे. आता जेव्हा ही सगळी गोष्ट घरच्यांना समजेल तेव्हा त्यांना काय वाटेल, घरचे आपल्याला घरातही ठेवणार नाही, इतके रागवतील. आधीच घरच्यांना आपण मान्य नाही आहे, आधीच घरच्यांना आमच्या दोघींचेही लग्न मान्य नाही आहेत आणि त्यातल्या त्यात जर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर मात्र घरातलं वातावरण किती बिघडेल. सगळेजण कलावर आणि नैनावर बोट उचलतील. या सगळ्या गोष्टींची कलाला फार भीती वाटत असते. परंतु तरी सुद्धा तिच्या मनात विचार येतो की नाही, याबद्दल मला कोणाशी तरी बोलायलाच हवं. आणि ती संगीताकडे बघते. संगीताकडे जेव्हा ती बघते तेव्हा मनात तिच्या विचार येतो की नाही, जर मी आता आईला या सगळ्या गोष्टी सांगितल्या तर आईला मात्र खूप टेन्शन येईल. ज्यावेळी नैनाताई पळून गेली होती तेव्हा आईने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता आणि आता जर मी नैनाताईची ही गोष्ट आईला सांगितली तर मात्र आई खूप डिस्टर्ब होईल आणि नको त्या गोष्टी करायला सुद्धा ती जाऊ शकते. त्यामुळे कला म्हणते की नाही, आईला सांगून तर मला जमणार नाही. तर इकडे सोहम आबांना म्हणत असतो की आबा, अहो ते कुठलं तरी गाणं आहे ना, त्याच्यावर डान्स करतात डोहाळे जेवणामध्ये कुणी येणार ग, तेव्हा आबा म्हणतात की हो, अरे कुणीतरी येणार ग, असं गाणं आहे ते. रजनी सोहमला म्हणते की अरे वा, तू तर खूपच खुश दिसतोयस रे सोहम, काका होणार आहेस ना, विसरलेच होते मी. सोहम म्हणतो की बघच, जे कोणी होईल ना त्याला मस्त मी बाईक राईड देणार आहे. कला ही अद्वैतकडे बघत असते, कारण कलाच्या मनात विचार येतो की आता मी ही गोष्ट कोणाला सांगू शकत नाही, परंतु अद्वैतला मात्र सांगू शकते आणि अद्वैत या गोष्टीवर काहीतरी उपाय तरी काढेल याची कलाला खात्री असते. त्यामुळे कला ही अद्वैतकडे बघत असते. पण त्यावेळी अद्वैत नेमकी फोनवर बोलत असतो. तर रोहिणीला ही गोष्ट समजते, कारण रोहिणीचं लक्ष कलावरच असतं आणि रोहिणीला हे माहीत असतं की कलाला सत्य समजलेलं आहे आणि कला अद्वैतकडे बघते हेही तिला कळतं. मग रोहिणी मनात विचार करू लागते, मला असं वाटतंय की ही कला आता अद्वैतला सगळं काही खरं सांगणार आहे आणि नैना प्रेग्नंट नाही आहे हे सत्य ती अद्वैतला सांगून देईल. नाही, मी धमाका करण्याच्या आत अद्वैतला ही गोष्ट कळता कामा नये. मला या सगळ्या गोष्टी वेळीच थांबवाव्या लागतील, नाहीतर माझ्या प्लॅनची पूर्णपणे वाट लागेल. तर कलाही मनामध्ये विचार करत असते की नाही, काहीही करून मला आत्ताच्या आत्ता या सगळ्या गोष्टी चांदेकरच्या कानावर घालाव्याच लागणार आहे. त्याला या सगळ्या गोष्टी मला सांगाव्याच लागतील. इकडे रजनी सोहमला म्हणत असते की अरे सोहम, भाचा किंवा भाची नाही रे, पुतना किंवा पुतणी. सोहम म्हणतो की हो गाई, तेच मला म्हणायचं होतं, चल आपण सगळेजण सेल्फी काढूयात. सगळेजण आता सेल्फी काढत असतात. कला मात्र अद्वैतकडेच बघत असते. त्यानंतर आता सोहम कलाला सुद्धा सेल्फी काढण्यासाठी बोलवतो. कला उभी तर असते, परंतु तिच्या चेहऱ्यावर स्माईल नसते, ती फार घाबरलेली असते. तेव्हा सोहम म्हणतो की अगं वहिनी, जरा स्माईल कर ना. तेव्हा कलाला स्माईलही करता येत नसते, कारण ती अद्वैतकडे बघत असते. मग ती सोहमला म्हणते की सोहम 2 मिनिट हा. ती अद्वैत जवळ जाते आणि अद्वैतला धडकते. अद्वैत म्हणतो की प्लीज लांब राहा माझ्यापासून, आधीच सगळेजण एकतर गैरसमज करून घेताय आणि नाही ते अर्थ काढताय, त्यामुळे माझ्यापासून लांब राहा. तर कला म्हणते की अद्वैत ऐक ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. त्यावेळी अद्वैतही कलाकडे बघत असतो आणि रोहिणी त्या दोघांकडे बघत असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आबा रोहिणीला सांगतात की रोहिणी, आता तू तुझ्या सुनेची ओटी भर. तर रोहिणी आता नैनाजवळ उभी राहते, परंतु त्याआधी उघड होतील हिची नाटकं खोटी, असं म्हणत नैनाच्या पोटाभोवती जी उशी असते ती उशी आता रोहिणी जोरात ओढते आणि जोरात फेकून देते. ही गोष्ट बघून आता सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्यांना कळतं की नैनाने सगळ्यांची फसवणूक केली आहे. नैनाच्या पोटात बाळ नाही तर उशी होती नैनाच्या पोटावर, हे सगळ्यांना समजलेलं असतं आणि नैनाने आत्तापर्यंत कशा प्रकारे सगळ्यांना मूर्खात काढलं ही गोष्ट आता सगळ्यांसमोर आलेली असते. सरोज खूप चिडलेली असते. नैनाला ती म्हणत असते
एवढी मोठी फसवणूक तू आमची केलीस, का केलंस तू असं? तेव्हा नैना आता म्हणते की मला या सगळ्या गोष्टी कलाने करायला सांगितल्या होत्या, असं म्हणत ती कलाकडे बोट दाखवते आणि ते बघून कलालाच मोठा धक्का बसलेला असतो की नैनाताई आता हे सगळं माझ्यावर शेकवण्याचा प्रयत्न करतीये. लग्नाच्या टाइमला सुद्धा तिने तेच केलं, लग्नातून पळून गेली आणि ते लग्न मला अद्वैतसोबत करायला लागलं आणि आता सुद्धा जेव्हा हिचा बाळाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर येतोय तेव्हा मात्र ही माझ्याकडे बोट दाखवते की मीच हे सगळं तिला करायला सांगितलंय. त्यावेळी कलाला आता खूप राग आलेला असतो. कला आता जोरात नैनाच्या कानाखाली ठेवून देते आणि नैनाला म्हणते की अगं ताई म्हणून तू माझ्या नजरेतून तर कधीच उतरली आहेस, परंतु एक बाई म्हणून सुद्धा माझ्या नजरेतून तू आता कायमची उतरली आहे. आणि नैनाताई एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही खोटा आरोप सहन करणार नाही ही कला, असं म्हणत कलाने आता नैनाला जबरदस्त टस्सल दिलेली असते. त्यामुळे नैना घाबरते, कारण नैनाला असं वाटलेलं असतं की ही कला आपला खोटारडेपणा पण सहन करून घेईल आणि हिला जर आपण थोडं इमोशनल ब्लॅकमेल केलं तर ही आपल्यासाठी कामही करेल. तर आता कलानेही तलवार काढलेली असते. ती नैनाच्या समोर आता तलवार घेऊनच उभी असते आणि नैनाचं ती खोटं आता खपवून घेणार नाही असं तिने ठामपणे नैनाला सांगितलेलं असतं. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.